जय श्रीराम, जय हनुमान मित्रांनो. मी चाललो त्याची धाम दर्शनासाठी. मी केली 2 टायर एसीची बोगी बुक आणि निसर्गरम्य वातावरण पाहत चाललो होतो पुढे. त्यात काय, निसर्गाचा आनंद घेता घेता मी पोहोचलो दिल्लीमध्ये हजरत निजामुद्दीन स्टेशनला आणि तिथून केलं मी रॅपिडो बुक करून मी दिल्ली गेट पाहत निघालो न्यू दिल्ली स्टेशनला. तिथे केले जेवण करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघालो काठगोदामच्या दिशेने. बाहेर खूप छान असं सुंदर दृश्य, निसर्गरम्य वातावरण आणि त्यात केला थोडासा मी नाश्ता करून झाल्यानंतर मी पोहोचलो काठगोदाम स्टेशनला. काठगोदाम स्टेशनवरून मी केली शेअर टॅक्सीमध्ये बसून चाललो होतो कैचीधाम मंदिरकडे, जे नीमकरोली बाबाचं आश्रम आहे. नीमकरोली महाराज हे खूप प्रसिद्ध असे संत व हनुमान भक्त आहेत. त्यातून पुढे जात मी पोहोचलो भीमतालला पोहोचलो मी शेवटी कैचीधामचं मुख्य प्रवेशद्वार. त्या ठिकाणी मी उतरलो आणि दर्शनासाठी तिथला घेतला प्रसाद आणि थोडंसं केलं व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर तिथेच एक होमस्टे शोधून आजची रात्र मी तिथेच मुक्काम करणार. संध्याकाळचं असं छानसं वातावरण या ठिकाणी मला अनुभवायला मिळणार होतं. या ठिकाणी मी थोडंसं निसर्गाचा आनंद घेतला आणि गेलो परत होमस्टेकडे. संध्याकाळ होता असं वातावरण होत होतं. मन रमलं आणि पाहता संध्याकाळी झाली. संध्याकाळच्या वेळेला मी घेतला परत निसर्गाचा आनंद. करायला असं काही नव्हतं तर मग घेतला चंद्राचं शूट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत लवकर उठून परत दर्शनासाठी जाणार होतो. मग काय, पहाटे सकाळी झोपलो आणि उठून निघालो तयार होऊन परत मंदिराकडे दर्शनासाठी. तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर वेगळाच अनुभवायला मिळाला मित्रांनो. कैचीधाम हे एक सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. त्या ठिकाणी अजून एक नदी वाहते आणि मी घेतलं दर्शन घेऊन पडलो मी बाहेर. त्यानंतर निघालो परतीच्या प्रवासात मी तिथून टॅक्सीने आलो काठगोदाम स्टेशनकडे आणि काठगोदामला उतरल्यानंतर मी पकडली माझी ट्रेन आणि निघालो परत. अशा प्रकारे मी माझा कैचीधामचा प्रवास पूर्ण केला. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू